कृष्णा क्रीडा माताजी सादर प्रणाम. हरे कृष्णा रागात्मिका माताजी, हरे कृष्णा योजना माताजी आणि आपले सर्व भक्त सर्वांचं आपल्या या हरे आजच्या कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा सादर प्रणाम. आपल्या 18 दिवसांच्या अभ्यासक्रमामध्ये आजच्या आपल्या 8व्या दिवशी 8व्या अध्यायासाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आता मंगलाचरण गाऊया आणि आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यकाले पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री श्री राधा गोविंद की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भगवत गीता की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्ण सर्व भक्तांना. आपल्या या अभ्यासक्रमाच्या 8व्या दिवशी पण 8वा अध्याय जो आहे तो अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा इस्कॉन मंगलच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण 8वा जो अध्याय अभ्यास करणार आहोत तर त्याचं नाव जे आहे तर ते काय आहे सगळ्यांनी जाणून घेऊया. अक्षर ब्रह्म योग असं नाव आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की भगवत प्राप्ती कशी करायची. आपण आता भक्ती विवेकाचं जे आहे ते विवेचन अभ्यास आहोत 7 पासून 12 पर्यंत. तर जो 7वा अध्याय होता ना तर तो काय आहे साधारण जसं आपण म्हणतो ना समरी पॉइंट्स असं म्हणतो ना सारांश भाग. तर आपण जे आता म्हणजे 7 मध्ये काही भाग आणि 8 पासून पुढे तर हे सगळं जे आहे तर 8 ते 12 मध्ये जे काही भक्ती योगाविषयी वर्णन आहे. भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, मग भगवत प्राप्ती कशी करू शकतो, मग भक्ती मार्गाचं अनुसरण कसं करायचं हे सगळं आहे. तर हे सगळ्याचा काल थोडक्यात आपण म्हणू सारांश किंवा गोषवारा ज्याला म्हणतो असं होतं. मग आता आजपासून आता आपण म्हणजे भगवान यांची प्राप्ती कशी करायची, भगवान यांची कृपा कशी मिळवायची, भगवत प्रेम कसं मिळवायचं तर हे आपण आज अभ्यासणार आहोत ह्या अध्यायामध्ये. मग आता अक्षर म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊ. म्हणजे अक्षर म्हणजे नष्ट पावणारा. अक्षर म्हणजे तो नष्ट होत नाही असा. म्हणजे क्षर आणि अक्षर हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. अक्षर म्हणजे काय जो अविनाशी आहे नष्ट नाही होत तो. आणि क्षर म्हणजे काय जो नाश पावतो तो. मग अक्षर कोण आहे तर ब्रह्म. तर ब्रह्म हा शब्द आहे ना
तर हा जीवात्म्यासाठी पण वापरतात आणि भगवान जे आहेत तर त्यांच्यासाठी पण वेदामध्ये कधी कधी ब्रह्म या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे ते कशा पद्धतीने ते वाक्य रचना आहे त्यानुसार तो अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात उदाहरण घेऊया आपण की आपण म्हणालो की गोळी खाल्ली, मग गोळी खाल्ली तर कोणी औषधाची पण गोळी खातो पॅरासिटामॉलची, हो की नाही, आणि कोणी म्हणजे जे आहे तर ती लिमलेटची गोळी पण खाईल. म्हणजे अर्थ गोळी या शब्दाचा जो आहे तो तिथल्या वाक्यरचनेनुसार बदलेल, हो की नाही. त्यांनी तापाची गोळी खाल्ली म्हटल्यावर आपण काय म्हणू, ते पॅरासिटामॉल सारखी असेल तसं. आणि लिमलेटची गोळी खाल्ली म्हणल्यावर आपल्याला त्याचा अर्थ करतो म्हणजे गोळी. आणि मग बंदुकीची पण गोळी असते. म्हणजे याच्यातून म्हणजे या भौतिक उदाहरणातून आपण असं समजून घ्यायचं की ब्रह्म या शब्दाचा जो आहे तर जिथं वापर केला जाईल त्यानुसार वेगवेगळे अर्थ म्हणजे त्या वाक्यानुसार असतात. साधारणतः भगवान यांना उद्देशून पण भगवद्गीतेमध्ये म्हणजे आपण पाहतो की भगवान जे उद्देशून जे आहे ते परब्रह्म आहे म्हटलंय आणि जीवात्मा आहे तर त्याला उद्देशून ब्रह्म असं म्हटलंय. पण भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा इतर जी म्हणजे वैदिक म्हणजे जे शास्त्र आहेत तर तिथं बऱ्याचदा भगवान यांना सुद्धा ब्रह्म असं म्हटलंय. म्हणजे तर हा आपण भाग लक्षात घ्या. मग इथं अर्थ काय घ्यायचं की जीवात्मासाठी. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय तर जीवात्मा ब्रह्म आहे तो. मग आता पुढे जाऊन मग काय करायचं तर म्हणजे हा जो अविनाशी असा जीवात्मा आहे तर तो भगवान यांच्याशी कसा जोडला जाईल. योग म्हणजे काय, जोडले जाणे, संबंध प्रस्थापित करणे, म्हणजेच काय भगवत प्राप्ती. म्हणजे या अध्यायामध्ये असा जो अविनाशी जीव आहे म्हणजे जीवात्मा आहे त्याचं भगवान यांच्याशी असलेलं नातं कसं दृढ होईल, कसं संबंध प्रस्थापित होईल आणि कशा पद्धतीने तो भगवान यांच्याशी जोडलं जाणार आहे तर ते आपण या अध्यायामध्ये शिकणार आहोत. आता पुढे जाऊ. हा मध्ये पुढच्या स्लाइड वर येऊया. हरे कृष्ण. हो माताजी, खूप खूप धन्यवाद माताजी. तुम्ही लिव्ह केलं तरी चालेल. हरे कृष्ण. साधं आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम सादर करूया आणि त्यांच्या संतुष्टीसाठी आपण सेवा करत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची कृपा आपल्याला मिळेल अशी प्रार्थना करू आणि आपण पुढे जाऊ. हा माताजी, पुढच्या स्लाइडला येऊ. पण श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे आज भगवद्गीता अभ्यासत आहोत. त्यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि प्रणाम करूया त्यांना आणि पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा. आता अर्जुनाने विचारले की हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय आणि ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे सर्व कृपया मला सांगा. मग आता इकडे अर्जुनाने हे सगळे प्रश्न विचारले. आता हे सगळे प्रश्न अर्जुनाने का विचारले तर वैदिक शब्द कोशानुसार म्हणजे आत्मा हा शब्द जो आहे तो मन, शरीर, इंद्रियांना पण उद्देशून वापरला जातो. पण इकडे आता म्हणून अर्जुनाला प्रश्न पडला आणि आत्म्याला पण ब्रह्म म्हटलं जातं. जसं मी सांगितलं. आणि तर भागवतामध्ये परम सत्य, परमब्रह्म, परमात्मा, भगवान असं म्हणून भगवान यांचं वर्णन येतं. मग आता अर्जुनाने भगवानांना पुरुषोत्तम म्हणून संबोधलंय. म्हणजे याचा अर्थ काय की पुरुषांमध्ये उत्तम असे म्हणजे जे सर्वोच्च अधिकारी आहेत ज्ञानाचे तर असे भगवान आहेत. मग तेच त्यांना ज्ञान सगळं देऊ शकतात. मग आता भगवान यांना अशा पद्धतीनं सगळे प्रश्न विचारले अर्जुनाने की म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत हे सगळं सांगा. आता भगवान उत्तर देणार आहेत. तर पुढच्या श्लोक म्हणजे पुढच्या ह्याच्यात दुसऱ्या श्लोकामध्ये जे आहे तो अर्जुन काय विचारतो की हे मधुसूदन, म्हणजे इकडे मधु नावाच्या राक्षसाचा भगवान यांनी वध केला होता. तसंच अर्जुनाच्या मनामध्ये सगळे संशय, शंका, कुशंका आहेत. ह्या संशयरूपी असुराचं भगवानच वध करतील ना. म्हणून अर्जुन काय म्हणतोय की म्हणजे माझ्या म्हणजे मनामध्ये जे काही शंका आहेत तर त्या सगळ्यांचा वध भगवानच करू शकतात, शंका निरसन करू शकतात. म्हणून त्यांना तो काय म्हणतोय, हे मधुसूदन अशा पद्धतीने त्यांना तो संबोधन वापरतात. आणि मग यज्ञाचा अधिपती कोण आहे, म्हणजे या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि मग भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणतात. म्हणजे ह्या सगळ्यामधून आता जे आहे तर ते अर्जुन जो आहे तर हे इथे
भगवान जे आहेत तर त्यांना प्रश्न विचारते. मग त्या यज्ञाधिपती म्हणजे इंद्राला किंवा विष्णूंना पण संबोधलं जातं बरं का. म्हणजे इंद्र आणि विष्णू यांची यज्ञाद्वारे उपासना केली जाते. पण आता वैदिक शास्त्रानुसार म्हणजे विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण 3.9 मध्ये पाहिलं की वेदानुसार विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ केले जातात. मग आता इकडे आपण समजून घेऊ की मग आता हा जो श्लोक आहे म्हणजे 2 नंबरचा. तर इकडे महत्वाचा प्रश्न काय विचारलाय अर्जुनाने की मग मृत्यू समयी तुम्हाला कसं जाणू शकतात, म्हणजे काय की यज्ञाचा अधिपती कोण आहे, या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि मग भक्तीमध्ये युक्त असलेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात, हा त्याचा प्रश्न आहे. मग आता इकडे आपण समजून घेऊ की इथं मृत्यू समयी तुम्हाला कसं जाणू शकतात, तर कृष्ण भावनेमध्ये जर आपण अविरत असू म्हणजे काय की निरंतर कृष्ण भावनेचं मध्ये आपण दृढ असू म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा आपण म्हणजे निरंतर जप केला म्हणजे रोज जप केला. त्यानंतर कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे कृष्णांना भोग अर्पण केला, कृष्णांना विविध फुलं अर्पण केली, कृष्णांना सुंदर सुंदर दागिने आणले, सुंदर सुंदर कपडे, म्हणजे आपल्याला विविध प्रकारे भगवानाची सेवा करता येते. मंदिरात गेलो मंदिर सेवेसाठी, मंदिर मार्जन केलं, तिकडे भोग बनवण्यासाठी सेवा केली, तिथे विविध सेवा असतात त्या केल्या. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयास करतो कृष्ण भावनेमध्ये अविरत राहतो तर त्यावेळेला जे आहे त्या अंतिम समयी आपल्याला भगवानांचं स्मरण होईल. म्हणजे पहा, परीक्षा जर असेल तर आपण वर्षभर अभ्यास करतो वार्षिक परीक्षेचा, हो की नाही. परीक्षे दिवशी पुस्तक उघडून नाही बसत आपण. मग त्यामुळे आपल्याला आठवतं पेपरमध्ये लिहायला, आधीपासून अभ्यास केला तर. मग तसंच आहे, आपण आयुष्यभर जर भगवानांच्या पवित्र नामाचा म्हणजे जो आहे तो जप केला म्हणजे सराव केला तर आपल्याला मृत्यू समय भगवानांचं नाव आठवेल, हो की नाही. आता पुढे जाऊ आपण. हा हा मला आता इथे या 2 श्लोकांचा संदर्भ जो आहे तो घेतलाय की 7.19 आणि 7.30. तर ह्याच्यामध्ये आपण हरे कृष्ण काय माताजी. हा हरिबोल. माताजी, चित्रा माताजीने मेसेज केला की त्यांना आवाज येत नाहीये, पण माताजी आम्हाला तुमचं येतोय. नेट, हा अशा वेळी माताजी सांगायचं त्यांचं नेट चेक करा. तुम्ही नेट तुमच्या घरात जिथे मिळतं ना तिथं चित्रा माताजी तुम्ही त्या ठिकाणी या म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येईल. हा, सगळ्यांना ऐकू येतो याचा अर्थ तुम्हाला इंटरनेटचा काहीतरी अडथळा असेल, जिकडे नेट आहे ना तिथे येऊन बसा किंवा तसा प्रयास करा. ठीक आहे. हा हा. तर आता इथे जे आहेत तर ते 7.29 आणि 7.30चा जो आहे तर संदर्भ घेतलाय. तर काय की इथे जर म्हणजे जरा म्हणजे किंवा जन्म, क्षमा असेल, जरा म्हणजे काय तर वार्धक्य, तर मरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे पूर्ण ज्ञान असते. म्हणजे काय की जे भगवान यांचे मृत्यूपूर्वी मृत्यूतून मुक्त होण्यासाठी म्हणजे काय जरा म्हणजे जरा म्हणजे काय ते वार्धक्य आहे. तर जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 समस्या आहेत, ह्यातून मुक्त होण्यासाठी. मग त्यापैकी एक जरा समस्या म्हणजे वार्धक्य. तर ह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणजे काय की पुन्हा या भौतिक जगतामध्ये यायला नको. मग असे जे लोक आहेत ते भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानांच्या चरण कमलांचा आश्रय घेतात. मग ते पूर्ण ज्ञानामध्ये स्थित असतात भगवानांच्या. भगवान यांच्याशी असलेलं संबंध ज्ञान त्यांनी घेतलेलं असतं म्हणजे जाणून घेतलेलं असतं आपला काय संबंध आहे. आणि त्यामुळे ते ब्रह्म आहेत. म्हणजे काय की असे जे असतात म्हणजे ते भक्तीच्या ब्रह्मस्तरावर स्थित झालेले असतात. म्हणजे असे शुद्ध जो जीवात्मा आहे त्याला ब्रह्म असं संबोधन वापरले. मग आता जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला बहुतेक म्हणजे भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवान म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी मला जाणू शकतात. म्हणजे काय की जे भगवान यांच्या चरणी जे आहेत ते शरणागत होतात आणि भगवान जे आहेत तर त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करतात. आणि भगवान यांना म्हणजे भगवान यांच्याविषयी त्यांना सगळं ज्ञान असतं. भगवान हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, सृष्टीचे संचालक आहेत, सगळ्या देवतांचे नियंत्रक आहेत, सगळ्या त्यांचे अधिष्ठाता आहेत, हे सगळं त्यांनी जाणलेलं असतं. असे जे लोक आहेत ते मृत्यू समयी सुद्धा जाणू शकतात. म्हणजे ज्यांना हे सगळं ज्ञान असतं म्हणजे आपण भगवान यांच्या विषयीच जर दिव्य ज्ञान असेल तर काय करायचं आपण
हे जे दिव्य ज्ञान आहे भगवान यांच्या विषयीचं आणि त्याचबरोबर भगवान यांचं कर्म कसं भगवान करतात तर ह्या विषयीचं जर आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला ज्ञान घेतलं तर काय होतं पुन्हा आपण या भौतिक जगतात परतून येत नाही म्हणजेच काय आपण आध्यात्मिक जगतात जातो भगवान यांना आपण जाणलेलं असतो आणि भगवान यांच्या सेवेमध्ये आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जातो. आता पुढे जाऊ आपण त्यामुळे त्याची पुढची स्लाइड घेऊया. हो त्याची पुढच्या स्लाइड मध्ये हा मग आता इथे आपण या तक्त्याद्वारे जाणणार आहोत तर ब्रह्म जे आहे ते जीवाला म्हणजे जीवात्म्याला संबोधलंय अविनाशी दिव्य जीव म्हणजे काय अविनाशी दिव्य जीव म्हणजेच आपला जीवात्मा किंवा आत्मा त्याला ब्रह्म म्हटलंय त्याचा नित्य स्वभाव जो आहे तर तो म्हणजे अध्यात्म असं म्हटलंय अध्यात्म म्हणजे काय आपल्या म्हणजे शरीराचं नियंत्रक किंवा त्याचा नित्य स्वभाव म्हणजे काय की भगवान सर्वोच्च नियंत्रक आहेत मग भगवान यांचा आपण कोणावर जीवात्मक अंश मग भगवान याचं म्हणजे काय आहे गुण तर ते सर्वोच्च नियंत्रक आहेत मग अंशात्मक आपण भाग आहोत म्हणून आपल्यामध्ये पण भगवान यांच्यासारखे सगळे गुण आहेत आपण गुणाने समान आहोत मग आपण काय करत असतो की या शरीराचं नियंत्रण करत असतो आत्मा जो असतो तो मग त्याचा नित्य स्वभाव जो आहे त्याला म्हणायचं अध्यात्म आणि दुसरा नित्य स्वभावाचा पैलू काय तर तो सेवक म्हणून कार्य करतो कुणाचा भगवान यांचा म्हणजे भगवान स्वामी तर आपण सेवक आहोत आता कर्म म्हणजे काय की फलदायी क्रिया म्हणजे काय की आपल्याला जो भौतिक देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत ती करते म्हणजे आपण जे काही कर्म केलेलं असतं त्यानुसार आपल्याला भौतिक देह मिळतो म्हणजे आता आपण ह्या जन्मात जे कर्म करतोय ना ते आपल्या पुढच्या जन्माची तयारी म्हणजे आपलं जसं कर्म असेल त्यानुसार आपल्याला पशु मनुष्य देवता असा कुठलाही जो आहे तो देह मिळेल म्हणजे कर्म म्हणजे आपण कुठलंही कर्म करतो कृती करतो तर त्यावेळेला त्याला कुठला ना कुठला परिणाम असतो फलदायी मग त्यामुळं ती जी परिस्थिती म्हणजे असं कर्म केलं गेल्यामुळेच काय होतं की आपल्याला भौतिक देहाची प्राप्ती होत असते म्हणजे आपण असं कर्म केलं की ज्यामुळे आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती झाली गत जन्मी आपले असं कर्म आहे की ज्यामुळे आपल्या सर्वांना मनुष्य देहाची प्राप्ती झाली असं भाग आपण लक्षात घेऊ आदिभूत म्हणजे काय की भौतिक सृष्टी जी नित्य परिवर्तनशील आहे म्हणजे काय की भौतिक सृष्टी जी आहे ती कशी होते की ब्रह्माजींचा दिवस असतो तेव्हा प्रकट होते ब्रह्माजींची रात्र आली की ती पुन्हा म्हणजे जी नष्ट होते प्रलयाच्या वेळी पुन्हा प्रकट होते असं सुरू राहतं म्हणून ती नित्य परिवर्तनशील आहे असं म्हटलंय आदिदेव म्हणजे काय की भगवान यांचं विराट रूप म्हणजे सगळे देवदेवता ते भगवान यांचे सगळे म्हणजे ते देवदेवता ते त्याचबरोबर ते सगळे जे ग्रह लोक आहेत सगळे आणि त्यासह भगवानांचं जे विराट रूप आहे त्याला आदिदेव असं म्हणतात आदि यज्ञ म्हणजे यज्ञाचा अधिष्ठाता म्हणजे भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात उपस्थित असतात मग तो म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलंय म्हणजे यज्ञांचा भोगता मग आदि यज्ञ कुठं वास करतो तर आपल्या सगळ्यांच्या हृदयात म्हणजे इकडे भगवान सांगतात पहा मी तुमच्या हृदयात वास करतो असा अनेक ठिकाणी उल्लेख येणार आहे आपल्याला कोणी विचारलं कशावर न सांगता तर कृष्णाविषयीचं जे काही माहिती आहे त्याला मिथ्स म्हणतात आणि काय करतात कृष्णाविषयीचे चरित्र कृष्ण कथा यांना दंतकथा मिथ्स म्हणतात आणि एक प्रकारे त्याचा जो आहे तर कृष्ण म्हणजे कृष्णांच्या चरणी तर अपमानच आहे पण कृष्ण कथा ही दंतकथा किंवा मिथ्स नाहीये तर ती काय आहे सत्यकथा आहे त्या सगळा आपला इतिहास आहे आणि त्यामुळं आपल्याला जर कोणी विचारलं कृष्ण कुठे राहतात तर आपल्या हृदयामध्ये वास करतात कसं वास करतात परमात्मा रूपात पुढे 15.15 मध्ये पण येईल तर अशा पद्धतीने भगवान स्वतः हे सांगतात मग आता कृष्णांचं स्मरण कसं करायचं तर आयुष्यभर काय करायचं कृष्णाचं स्मरण करायचं कसं करू शकतो हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे आता पुढे जाऊ आपण हा मग आता भगवान काय म्हणाले अविनाशी दिव्य जीव म्हणजे काय आहे तर त्याला ब्रह्म म्हणजे आपला आत्मा मग त्याचा नित्य स्वभाव म्हणजे अध्यात्म आहे आणि जीवाचा प्राकृत देहाच्या म्हणजे भौतिक देहाच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या कार्यानं कर्म म्हणजे सकाम कर्म म्हणजे काहीतरी इच्छेने कर्म करतो ना आणि त्यामुळे आपल्याला तो भौतिक देह मिळतो मग अशा पद्धतीने भगवान जे आहे ते वर्णन करतात मग आता पहा जीवाच्या म्हणजे त्या जी परिस्थिती असते त्यानुसार तो कर्म करतो ज्या परिस्थितीत तो असतो त्यानुसार मग त्याचे जे फलदायी परिणाम असतात त्यानुसार त्याला शरीर मिळतं मग त्याला विविध शरीर धारण करायला लागतात मग अशा पद्धतीनं जीव जो आहे तर तो विविध शरीर धारण करतो आता जीवात्म्याला वेदामध्ये ब्रह्म पण म्हणतात परंतु
परब्रह्म भगवान यांनाच म्हणतात हे आपण लक्षात ठेवूया. जीवाला कधी परब्रह्म म्हणत नाही. मग आता जीवाचा जर भौतिक प्रकृतीशी म्हणजे जर संपर्क झाला तर तो पुन्हा पुन्हा शरीर घेतो आणि पुन्हा पुन्हा त्या भौतिक प्रकृतीमध्ये येत राहतो. आणि त्याचा जर आध्यात्मिक जगताशी संपर्क आला तर तो काय करतो, तिकडं म्हणजे जे आहे आध्यात्मिक म्हणजे जे जगत आहे तर तिथे जो संपर्क आहे तो भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे तो तिकडे त्या जगतामध्ये जो आहे तर तो प्रवेश करतो. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने भौतिक प्रकृतीत असतो तेव्हा मग त्याचं कर्म जसं असतं, मनुष्य देवता पशु पक्षी अशी त्याला विविध शरीर प्राप्त होतात. म्हणजे 84 लक्ष योनीमधनं त्याचा प्रवास होतो. म्हणजे त्याच्या कुठल्या प्रकृतीशी त्याचा जो आहे संपर्क होतोय त्याच्यावर ते ठरतं. आता जीवाला काय म्हणले भगवानांची तटस्थ शक्ती म्हणले जीवात्म्याला, म्हणजे मध्यभागी मार्जिनल पोटॅन्सी. एक तर आध्यात्मिक जगात जाईल किंवा भौतिक जगात मध्ये जाईल. अशा पद्धतीनं जीवात्मा जो आहे तो कार्य करतो. म्हणजेच काय की इकडे आपण लक्षात घेऊ की जीवात्मा जो आहे तर तो काय करत असतो की त्याचे म्हणजे जे काही भोग असतो म्हणजे इच्छा ज्या वेगवेगळ्या आहेत भोग करण्याची वृत्ती आहे तर त्यानुसार तो कर्म करत असतो. आणि असं कर्मच त्याला विविध शरीर देतं. मग हा भाग आपण इकडे लक्षात ठेवू. मग इथे पहा आता म्हणजे अशा पद्धतीने जो कर्म करतो मांसाहार मग त्याला पशुचा शरीर मिळतं. मग जसं किंवा जो कोणी अ, वेगवेगळे म्हणजे व्यसनाधीनता किंवा अशा पद्धतीनं म्हणजे जुगार खेळतोय किंवा वेगवेगळ्या स्त्रियांशी संग करतोय म्हणजे अशा सगळ्या गोष्टी करतोय मग त्याला डुकराचं शरीर मिळतं. म्हणजे डुक्कर काय करतं, विष्ठा खातं म्हणजे घाणीमध्ये लोळतं आणि डुकरांशी संभोग करतो म्हणून अशा व्यक्तीला डुकराचं शरीर मिळतं. म्हणजे आणि मग जो म्हणजे वैष्णवांची सेवा करतोय किंवा म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतोय मग असे जे आहेत ते त्यांना उच्च म्हणजे स्तरावरचे लोक आणि अशी शरीर म्हणजे देवता किंवा असे भगवत भक्त उच्च कोटीचे किंवा काहीतरी थोडंफार पुण्यकर्म असेल तर मनुष्य जन्म सुद्धा मिळतो आणि पुढची संधी मिळते की तिथे येऊन त्यांनी भक्ती करावी. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर. हा मग आता हा श्लोक हा जो म्हणजे हा जो हे जे चित्र आहे तर ह्याच्यावरून आपण समजून घेणार आहोत. जे इकडे जे अर्जुन आहेत तर त्यांना भगवान जे आहेत ते काय सांगतात या म्हणजे या श्लोकाचा जो अर्थ आहे त्या माध्यमातून की असा जो म्हणजे देहधारी जीवात्मा असतो तर ते कशा पद्धतीने बदल घडतात तर पहा म्हणजे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत म्हणले. मग चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांना चा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हटलंय. आणि प्रत्येक देहधारी जीवात्मध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो मलाच यज्ञांचा अधिष्ठाता म्हणतात. म्हणजे भौतिक प्रकृती कशी आहे सतत नित्य परिवर्तनशील आहे. जसं मी म्हटलं ब्रह्माजींचा दिवस सुरू होतो तेव्हा निर्माण होते, रात्र होते तेव्हा ती नष्ट होते. मग आता भौतिक देहामध्ये ही सगळी साधारण स्थित्यंतर येतात म्हणजे बदल घडतात. म्हणजे भौतिक देहाचं निर्माण केला जातो उत्पत्ती, त्यानंतर काय होतं थोडासा विकास होतो, वाढ होती भौतिक देहाची. नंतर काय स्थिती, प्रजनन आणि क्षय आणि विनाश म्हणजे वाढ होते. मग एक ठराविक स्थितीला पोहोचल्यानंतर काय होतं मुलंबाळ होतात म्हणजे प्रजनन केलं जातं आणि पुन्हा शरीर ऱ्हास पावायला लावतं आणि पुन्हा शरीराचा नाश होतो. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तर ही स्थित्यंतर भौतिक देहामध्ये होतात. आणि म्हणून अशी जी प्रकृती आहे तिला अधिभूत असं म्हणायचं. म्हणजे कधी एकेकाळी ती निर्माण होते आणि कधी एकेकाळी ती नष्ट केली जाते. मग देवदेवता आणि हे सगळे ग्रह लोक आहेत त्यांच्यासोबत असणारं भगवान यांचं जे रूप आहे त्या विराट रूपाला काय म्हटलंय आदिदैव असं म्हटलंय. आणि भगवान जे आहेत तर ते आंशिक स्वरूपात आपला विस्तार करतात. म्हणजे जे आहे ते आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करत असतात. मग ते त्यांचं परमात्मा रूप आहे. मग आता इकडे समजून घेऊ की परमात्मा जो आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये वास करणारा मग त्यालाच यज्ञांचा अधिष्ठाता म्हणजेच काय यज्ञांचा भोगता असं म्हटलंय. मग भगवान आणि त्यांच्या दिव्य अवतार जे आहेत तर त्यांचं कार्य जे आहे तर ते म्हणजे आपल्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे आहे म्हणून भगवान यांना अचिंत्य असं म्हटलंय. मग आता आपल्यासारख्या नवसाधकांना भगवान यांचं महाकाय असं विराट रूप आहे तर ते म्हणजे आहे तर त्याचं अधिदैवताचं ध्यान जे आहे ते आपण केलं तर आपल्याला भगवान जे आहेत ते कसे सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि तेच कसे जे आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे ते लक्षात येईल. भगवान जे आहेत ना तर त्यांचं विराट रूप कसं आहे
तर पहा म्हणजे परमात्मा रूपावर आपण आता ध्यान केंद्रित नाही करू शकणार, कारण ती अनुभूती आपल्याला आलेली नसते. म्हणजे त्या स्तरावर भक्तीच्या आपण गेलेलो नाही आहोत की आपण हृदयस्थ परमात्म्याला अनुभवू शकू. पण भगवान यांचं विराट रूप आहे ना, तर ते आपल्याला समजून येतं पहा. म्हणजे विराट पुरुषांचे चरण आहेत ना, तर ते म्हणजे पाताळ लोक आहेत. त्यांचे नेत्र म्हणजे चंद्रसूर्य आणि त्यांचं मस्तक म्हणजे उच्चस्तरीय लोक आहेत. पुढे आता आपण शेवटी चार्ट अभ्यासणार आहोत, तिथे मी आणखी सांगेनच, आपल्याला लक्षात येईल. मग आता इथे चित्रात दाखवलंय की हा जो सुरवंट आहे ते म्हणजे तर म्हणजे किंवा अळी आपण म्हणू, तर त्याचं हळूहळू फुलपाखरू बनतं. म्हणजेच काय की ही जी अळी किंवा सुरवंट आहे ह्याला ह्याच जन्मामध्ये फुलपाखरू बनण्याचं आणि उडून जायचं ते स्वप्न पाहतं. मग तसंच आपण तर भगवान यांच्याशी असलेलं आपल्या संबंधाचं ज्ञान घेतलं आणि तो संबंध ज्या आहे तर तो म्हणजे त्याचं विस्मरण झालंय, तर पुन्हा म्हणजे त्याचं पुनर्जागृती केली त्या संबंधाची आणि अशा पद्धतीने आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर निश्चितच काय होईल, आपण ही भगवत धामाची जी आहे ती प्राप्ती करू शकू. मग या सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होणं, तर या उदाहरणावरून आपण असं समजून घे की आपण सुद्धा या जन्मामध्ये मिळालेला मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. या जन्मामध्ये भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर निश्चितच आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकू. आता पुढे जाऊ आपण. हो. हा, आता हा श्लोक हा महत्वाचा खूप, ह्याच्यातून खूप महत्वाचा संदेश आपल्याला कळणार आहे. तर हाचा श्लोक ऑफ द डे फॉर मेमोरायझिंग आपण निवडलाय. तर हा सगळ्यांनी पाठ करायचा प्रयत्न करू. मी जे श्लोक ऑफ द डे म्हणून देते ना, तर तो आपण सगळ्यांनी पाठ करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावं याति नास्तस्य संशयः. तर आता अंतकाळी केवळ माझं स्मरण करत जो आपल्या त्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही, असं भगवान सांगतात. मग आता भगवान जे आहेत तर त्यांचं स्मरण आपण कधी करू, आयुष्यभर आपण जर सराव केला तर भगवानांचं नाम घ्यायचा शेवटच्या क्षणी आपल्याला आठवेल. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचं स्मरण जे आहे तर ते आपल्याला मग होईल अंतकाळी. मग कृष्ण भावनाभावीचा व्यक्ती आहे तर तो सदैव कृष्ण भावनेचं आचरण करत असतो. म्हणजे 16 माळा जप करेल, प्रसाद ग्रहण करेल, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल, भक्तांचा संग करेल, भगवद्गीता भागवताचं श्रवण पठण करेल, तीर्थयात्रेनं जाईल, म्हणजे अशा विविध प्रकारे मंदिरात जाईल, सेवा करत असतो. मग त्यामुळं जीवनाच्या आरंभापासूनच आपण कृष्ण भावनेचं आचरण करायला पाहिजे. हरकत नाही आपण वैदिक संस्कृतीचा भाग नव्हतो, आपण आधुनिक संस्कृतीचा भाग होतो, पण आपल्याला जर समजलंय आता आपण हे ज्ञान घेतले तर आपण आतापासून आपण सुरुवात केली, आपण सराव जर केला तर निश्चितच अंतकाळी आपल्याला भगवान यांचं जर स्मरण झालं तर निश्चितच भगवान यांच्या प्रकृती म्हणजे काय, तर भगवान कसे आहेत तर आध्यात्मिक आहेत पूर्णतः, म्हणजे भगवान कसे दिव्य आहेत. मग भगवान जे आहेत तर त्यांचा संग केल्यामुळं आपल्याला भगवान यांचं धाम आणि भगवान यांच्यासारखंच दिव्य शरीर प्राप्त होतं, म्हणजे दिव्य आध्यात्मिक शरीर जे आहे ते प्राप्त होतं. आणि म्हणून आपण सदैव म्हणजे सतत अविरतपणे न थांबता, आणि आता तर अधिक मास आहे, जितका जप करू तितका लाभ जाईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण करायचा भाग केला पाहिजे. म्हणजे चैतन्य महाप्रभू काय सांगतात, आपण कसं पाहिजे वृक्षासारखं सहनशील. म्हणजे कसं की वृक्ष जे आहे तर ते सदैव उन्हा पावसामध्ये उभं असतं पहा. आणि आलेल्या वाईट सरूंना सावली देतो, फळं देतो, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे काय की वृक्षासारखं सहनशील. आणि कसं तर वृक्ष काय आपल्याकडे जे काही तर ते द्यायचा भाग करतात, म्हणजे असे. मग जे म्हणजे किंवा जसं गवत असतं तर त्यासारखं सहनशील, म्हणजे गवतावरून आपण चालून गेलो तर पुन्हा ते उभं राहतं, म्हणजे अशा पद्धतीनं आपण सहनशील असणं आवश्यक आहे पहा. म्हणजे आपल्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये म्हणजे जेव्हा आपण कृष्णांच्या असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, पण त्यांनी न डगमगता पण भगवानांच्या सेवेमध्ये सदैव आपण तत्पर राहणं, म्हणजेच आपण हरिकृष्ण महामंत्राचा जप सदैव चालू ठेवणं, तर हे महत्वाचं राहील. त्यामुळे आपण कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ. मग इकडे चित्रात पाहूया पहा, म्हणजे इथं आपण स्मरण भक्तीचं महत्व समजून घेतो. तर इथे चित्रामध्ये पहा भीष्म पितामह आहेत, तर ते बाणांच्या जे शय्येवर ओढलेले आहेत, त्यांचा म्हणजे जो आहे तर तो अंतःसमय जवळ आहे. त्यावेळेला ते कृष्णांना समोर पाहतायत पहा.
त्यांना पाहायला उच्च कोटीचे ऋषी मुनी सगळे आले होते, देवदेवता असे सुद्धा. म्हणजे का, तर ते 12 महाजनांपैकी एक आहेत, भगवान यांचे शुद्ध भक्त आहेत. आणि मग भगवान यांना भगवान यांचं स्वतः समोर दर्शन घेत, भगवान यांची स्तुती करत जे आहेत, तर त्यांनी काय केलं, जे आहे तर ते प्राण त्यागले. मग आता भगवान यांची त्यांनी जी स्तुती केली ते म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम पहा. मग असे भीष्म पितामह जे आहेत, तर त्यांनी भगवान यांची स्तुती गात आणि भगवान यांना समोर पाहत आणि भगवान यांची स्तुती करत प्राण त्यागले. मग असं जेव्हा मरण येतं तेव्हा निश्चितच आपण भगवान यांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. पुढची स्लाइड घेऊया. आता हा जो श्लोक आहे तर ह्याच्याशी संदर्भात एक गोष्ट आहे तर ती आपण समजून घेऊ. तर हा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये एक ना म्हणजे प्रश्न आहे. तर इथे चित्रात हा जो आहे तो युधिष्ठिर आहे आणि हे जे आहेत ते 4 पांडव आहेत. तर एकदा काय होतं वनवासामध्ये हे सगळे 5 पांडव गेले होते जेव्हा म्हणजे युद्धात हरतात आणि ते वनवासामध्ये असतात तेव्हा. तर त्यावेळेला काय होतं की ते एका तळ्याशेजारी पाणी म्हणजे थांबतात आणि त्यांना पाणी हवं असतं. म्हणजे 4 पैकी एक जण जातो म्हणजे अर्जुन जातो की मी पाणी घेऊन येतो म्हणतो. मग ते संध्याकाळची वेळ अशी असते मग ते तो जातो पण मग तिथे काय होतं की त्याच वेळेला तिथे यक्ष जे असतात त्यांची ती पाणी पिण्याची वेळ असते. मग ते म्हणतात की नाही तुला नाही पाणी घेता येणार, आमची म्हणजे ही वेळ आहे. मग अर्जुनाला राग येतो म्हणजे असं कसं नाही म्हणतायत मला. मग त्यांच्यामध्ये युद्ध होतं. मग अर्जुन जो आहे तो बेशुद्ध पडतो म्हणजे ते युद्धामध्ये जे आहे ते त्याला हरवतं. मग थोड्या वेळाने पुन्हा बराच वेळ त्याला अर्जुन पाणी आणायला गेले का नाही आला म्हणून भीम जातो त्याची पण अशीच अवस्था होते. मग नकुल सौदे जातात त्यांची पण अशी अवस्था होते. मग त्याचे तिथं बेशुद्ध अवस्थेत पडले. मग बराच वेळ कोणीच कसं येत नाही म्हणून युधिष्ठिर महाराज जातात. युधिष्ठिर जातात तर तिथे पाहतात ते म्हणतात मग ते ओरडून म्हणतात मोठ्याने ललकारतात की कोणी माझ्या भावांची अशी अवस्था केली आहे त्यांनी पुढे यावं नाहीतरी युद्धासाठी सज्ज व्हावं असं ते म्हणतात. म्हटल्यावरती इकडे वृक्षावर एक यक्ष बसलेला असतो. मग तो म्हणतो की मीच त्यांची अवस्था अशी केली कारण ते आमची पाण्यापिण्याची वेळ होती आणि ते जे आहेत तर ते आमचं काही ऐकेना. म्हटल्यावरती मग युधिष्ठिर महाराज म्हणतात की त्यांना पूर्ववत कसं आणता येईल पूर्वस्थितीला. तर मग तो जो यक्ष असतो तो म्हणतो की मी तुला 5 प्रश्न विचारेन मग त्या प्रश्नांची जर तू उत्तर बरोबर दिली तर हे पुन्हा पूर्ववत व्यवस्थित जीवित होतील. मग ठीक आहे म्हणतात. मग ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. मग 5वा प्रश्न जो आहे तर तो यक्षाने त्यांना हा विचारलाय. तर काय आहे तर त्या प्रश्नाचा अर्थ काय होतो तर रोज हजारो लोक ला प्राप्त करतात म्हणजे मृत्यू पावतात. पण मूर्ख माणूस विचार करतो की मी अमर आहे आणि माझा मृत्यू कधीच होणार नाही. अशा विचारामुळे मृत्यूपूर्वी जी तयारी करायला हवी तो अजिबात करत नाही. म्हणजे काय की रोज इतकी मनुष्य मरतात आणि मनुष्याला पण माहिती आहे आपण मरणार आहे. पण तरी देखील मूर्ख माणूस काय विचार करतो की मी अमरच आहे. आपल्याला काय वाटतं म्हणजे माझा मृत्यू कधी होणारच नाही आणि म्हणून आपण मृत्यूची तयारी करत नाही. म्हणजे काय की आपण आजन्म कृष्ण नामाचा सराव करणं ही खऱ्या अर्थाने मृत्यूची तयारी आहे. मग ती आपण बिलकुलच करत नाही पहा. आणि मग हेच सगळं जगातलं मोठं आश्चर्य आहे असं जेव्हा युधिष्ठिर उत्तर देतात तेव्हा यक्ष जो आहे तर तो म्हणजे खुश होतो आणि मग हे सगळे जे आहेत ते पुन्हा म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेतून पुन्हा पूर्वस्थितीला येतात. तर हे सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य आहे. ह्याच्यातून आपल्याला भगवान काय सांगतात म्हणजे आपण मृत्यूची तयारी करणं आवश्यक आहे. आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला जे आहे ते कृष्ण आठवले पाहिजेत, हरिनाम आठवलं पाहिजे, कृष्ण लीला आठवलं पाहिजे, कृष्णाचं नाम रूप गुण लीला ह्याचं स्मरण आपल्याला होणं आवश्यक आहे पहा. असं जर होणार नाही तर मग आपण म्हणजे आपण स्वतःलाच म्हणजे काय समजत असतो की मी अमर आहे. आणि असं जर म्हणजे होणार असेल म्हणजे आपण अमर राहणार असेल तर मग आपण तयारी नाही करू. म्हणून आपण आपल्या ज्या अर्थी जन्म झालाय त्या अर्थी आपल्याला मृत्यू आहे म्हणजे आपण तयारी करणं आवश्यक आहे. पण आता पहा आपण कशी संपत्ती साठवतो सगळी की जणू काही आपण इकडेच राहणार आहे युगानुयुग असं संचय करतो मनुष्य. म्हणजे मूर्ख आहे की नाही मनुष्य. म्हणजे ह्याच्यासाठी हा श्लोक आहे. आणि दुसरं म्हणजे काय आपण कपडे दागिने सुद्धा पहा आपले वॉर्डरोब वाहत असतात म्हणजे असं साठवतो की आपण म्हणजे युगानुयुग इकडेच राहणार आहे. आपण टीकेचा भाग म्हणून नको घेऊया पण साधारण आपली ही प्रवृत्ती असते. मग हे काहीतरी आसक्ती आहे. मग ते हा म्हणजे आपण त्यागला पाहिजे. आणि आपण काय केलं पाहिजे मृत्यूची तयारी म्हणजे काय
की आपण भगवत नाम आपल्या ओठी येईल, आपल्या तोंडी मुखात भगवत नाम येईल मृत्यू समयी. अशा पद्धतीने आपण जीवनभर हरिनामाचा भगवत नामाचा सराव केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण त्याच्या पुढच्या स्लाइड वर. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यं ते कलेवरम् तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाचं ची तो निसंदेह प्राप्ती करतो. आता इकडे आपण समजून घेऊया की मृत्यूचा जेव्हा प्रसंग असतो तर त्यावेळेला मनुष्याच्या मनामध्ये जो काही भाव असतो ना, तोच म्हणजे जे काही त्याच्या मनात भाव असतात तर तेच त्याला शरीर प्राप्त होत असतं. म्हणजे त्या भावाची प्राप्ती म्हणजे त्यानुसार त्याला शरीर प्राप्त होतं. मग भरत महाराजांचं उदाहरण आहे की भरत महाराजांच्या जे आहे तर त्यांची गोष्ट आपण अभ्यासली होती की त्याचा म्हणजे भरत महाराज जे आहेत तर ते काय करत होते, यज्ञ करत होते नदी किनारी. आणि तिकडे एक हरिणी म्हणजे धावत गेली आणि मग तिचा पाठलाग वाघ करत होता. मग ती गर्भिणी होती, तिने नदीमध्ये उडी घेतली. मग वाघ निघून गेला, मग तिचा मृत्यू झाला. मग ते पाडस जे आहे ते भरत महाराजांनी मिळवलं. मग ते त्याचं संगोपन करायचे, त्यामुळे त्यांचं जे आहे ते यज्ञाकडे दुर्लक्ष झालं. मग आता त्यांची मृत्यू समीप आला, म्हणजे मृत बनले ते. त्यावेळेला काय झालं, त्यांच्या मनात त्या म्हणजे पाडसाला कोवळं लुसलुशीत गवत मिळेल की नाही, मग त्याच्यावर कोणी जंगली श्वापदाने हल्ला तर नाही केला ना, असं विचार असायचे. मग काय झालं, मृत्यू समयी त्यांच्या मनात हरणाचाच विचार होते, म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळावा. मग अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये जो विचार असो, ज्या भावाचं स्मरण करू तोच आपल्याला देह जो आहे तो प्राप्त होतो. म्हणजे त्या भावाची प्राप्ती म्हणजे तसा देह प्राप्त होतो. मग आपण जर कृष्णांच्या विषयी विचार केला, हरिनाम घेत राहिलो, तर मग काय होईल, आपल्याला कृष्णांसारख्या दिव्य आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल. तर पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊया. ही कथा आपण अभ्यास त्याची पुढची घेऊया. हा, हा सगळ्यात श्लोक महत्वाचा, हा सर्वांनी भगवद्गीतेचा हा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे. याच्यामुळे आपल्या बऱ्याच जणांचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील. कुणी विचारलं भगवद्गीतेत काय सांगितले तर हा श्लोक सांगायचा. ठीक आहे, तर हा श्लोक आपण सगळ्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐकूया. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर्त्युद्ध च मय्यर्पितमनो बुद्धिः मामे वैश्यस्य संशयः. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे म्हणजे कृष्ण या रूपाचे स्मरण करीत राहा. तर त्याच वेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचे आचरण करीत राहा. स्वतःची कर्मे मला अर्पण केल्याने, आपल्या मन तथा बुद्धीस माझ्या स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. आता आपण इकडे समजून घेऊ की भगवान जे अर्जुन आहेत तर त्यांना म्हणजे भगवान यांनी अर्जुनांना काय उपदेश केलाय, तर ही सगळी सांसारिक कर्म जी आहेत तर ती कर्म म्हणजे कर्मामध्येच आपण घडून गेलोय. म्हणजे आपल्या सारख्यांसाठी हा संदेश महत्वाचा आहे. म्हणजे आपलं कर्तव्य कर्म जे आहे तर त्याला काही त्यागायला भगवान सांगत नाहीत. म्हणजे सगळं कर्तव्य कर्म करायचं सोडा, त्यागून टाका आणि तुम्ही जप करत बसा, असं नाही सांगितले भगवान यांनी. उलट अर्जुन म्हणत होता मी संन्यास घेतो, तिकडे माधुकरी मागून खातो, जंगलात जातो, वनात जातो, तर त्याला सांगितलं तू युद्ध कर. तुझं कर्तव्य कर्म काय, क्षत्रिय म्हणून युद्ध करणं. म्हणजे भगवान जे आहेत ते आपलं कर्तव्य कर्म, विहित कर्म ज्याला म्हणतात, ते करायला सांगितलंय भगवान यांनी. ते केलंच पाहिजे. आणि ते करत असताना आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करत कृष्णाचं स्मरण करू शकतो. मग या भौतिक विकारातून आपण मुक्त होऊ, आपली हृदयाची शुद्धी होईल आणि आपलं मन आणि बुद्धी भगवानांच्यावर स्थिर ठेवून, भगवानांना केंद्रस्थानी ठेवून अशा पद्धतीनं जर आपण काम केलं, प्रत्येक आपलं कर्म केलं, जे काही कर्तव्य कर्म आहे, जे श्रीकृष्णांच्या नामाचं स्मरण करत, कृष्णांचं नामाचं जप करत किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवत जर आपण अशा पद्धतीनं प्रत्येक कर्म केलं तर निश्चितच आपल्याला कृष्ण लोकांची प्राप्ती होईल. म्हणजे भगवद्गीतेतला सर्वश्रेष्ठ संदेश आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवूया. म्हणजे भगवान यांनी कुठेही नाही सांगितलं की तुमची सगळी कर्म त्यागा आणि तुम्ही घरी बसा आणि जप करा. बिलकुल नाही. आपलं कर्तव्य कर्म करत करतच तुम्ही माझं नाम घ्या. आणि काय करा, म्हणजे माझ्या नावाचं कीर्तन केल्यामुळं काय होईल, भगवान यांचं जो सर्वोच्च लोक आहे भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होईल किंवा कृष्ण लोकाची निश्चितच प्राप्ती होईल. मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड.
हा. मग इकडं हा एक महत्वाचा श्लोक सगळ्यांनी लक्षात घेऊया. भगवान काय म्हणतात की आता भगवानाने सांगितलं की कर्तव्य कर्म करत करत तुम्ही जे आहे तर ते जे आहे ते माझं स्मरण करा. मग आता पुढे काय सांगतात भगवान? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं यान्ति पार्थानु अनुचिंतयन्. म्हणजे काय की इथं आपण समजून घेऊया की भगवान जे ते काय म्हणतात, हे पार्थ आपले मन विचलित होऊ न देता माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझ्या अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. म्हणजे काय, श्रीकृष्णांचं निरंतर स्मरण करायचं. म्हणजे त्याद्वारे आपल्याला कृष्ण भावनेची पुनर्जागृती करता येईल. मग यासाठी सोपा उपाय म्हणजे काय, तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. आणि जेव्हा आपण जप करतो तेव्हा तो कानाने ऐकायचा. म्हणजे कानाने ऐकला तर त्यावेळी काय होतं, कान, आपली जिव्हा आणि आपलं मन जे आहे तर तिकडं जे आहे ते एकाग्र होतं. म्हणजे तिकडे त्या तीन क्रियामुळे काय होतं, तर अशा पद्धतीनं आपली म्हणजे जी इंद्रिय आहेत तर ती तिकडं जी आहेत तर ती युक्त होतात. मग अशा पद्धतीने आपण भगवान यांची प्राप्ती करण्यासाठी जर प्रयास केले तर निश्चितच काय होईल की भगवत कृपा आपल्यावर होऊ शकेल. पहा, आणि भगवान यांची आपण प्राप्ती करू शकू. म्हणजेच काय की भगवान यांच्या विविध रूप आहेत. पहा, मग आपण भगवान यांचं कुठलंही नाम जरी घेतलं तरी ते शक्तिशाली आहे. पण हरे कृष्ण महामंत्र जप करून आपण निश्चितच आयुष्याच्या शेवटी भगवत प्राप्ती करू शकतो. पहा, म्हणून आपण उदाहरण घेतलं की सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होतं, तसं याच जन्मामध्ये आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर म्हणजे इथून आपण लक्षात घेऊ की म्हणजे आपण जर अशा पद्धतीनं भगवान यांचं निरंतर नाव घेतलं तर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांसारखं शरीर प्राप्त होईल. मग आता अजामिलाची गोष्ट याच्यावरून समजून घेऊ. अजामिल नावाचा ब्राह्मण होता, खूप उत्तम आचरण होतं. सुखी कुटुंब परिवार होता. एक दिवशी फुलं आणायला जंगलामध्ये गेला. आणि तिकडे त्यांनी एका म्हणजे वेश्येला पाहिलं, म्हणजे एका स्त्रीला पाहिलं एका पुरुषाशी संग करताना. मग त्याला पण म्हणजे अशी इच्छा निर्माण झाली. आणि मग त्यांनी तिच्याशी संग केला. आपले जे मुलं बाळ आहेत म्हणजे पत्नी यांना घराबाहेर पाठवलं. आई वडिलांना घरातून हाकलून दिलं. आणि असं सगळं म्हणजे कुकर्म तो करायला लागला. मग मृत्यू समीप आला. मग त्याला त्या मुली म्हणजे त्या स्त्रीपासून अनेक मुलं झाले, ते तिच्याशी विवाह केला होता त्यांनी. मग आता त्याचं नाव होतं नारायण. मग त्याचा तो लाडका होता. मग ते यमदूत जेव्हा न्यायला आले तर त्यावेळेला त्याने घाबरून हाक मारली नारायण म्हणून. मग काय झालं, तिकडे यमदूत पण होते आणि तिकडून विष्णुदूत पण आले आमच्या स्वामींचं नाव घेतलंय म्हणून. आणि मग त्यांच्यामध्ये वादविवाद झाला. मग शेवटी जे आहे तर ते म्हणजे विष्णुदूत जे आहेत तर जे आहेत तर त्यांनी यमदूतांना परत पाठवलं. मग तेव्हा अजामिलाला आपली चूक समजली. मग तो हरिद्वारला गेला. तिकडे त्यांनी काय केलं, निरंतर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. आणि मग त्यांनी काय म्हणजे अशा तपस्येद्वारे जे आहे तर तो शुद्ध बनला. आणि मग त्याला नेण्यासाठी पुष्पक विमान आलं. पहा, मग वैकुंठामध्ये जसे भगवान असतात तसेच त्यांचे सेवक असतात चतुर्भुज विष्णू रूपात. तर मग तसंच त्याला दिव्य देह प्राप्त झाला. म्हणजे भगवान यांच्यासारखा दिव्य देह आपल्याला प्राप्त होतो आणि आपण भगवंत धामाची प्राप्ती करतो. तर पुढे जाऊ. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे अजामिल. हा, मग त्याच्या पुढच्या स्लाइडला येऊ. हा, मग त्याची पुढच्या स्लाइडला येऊ. हा. मनुष्याने म्हणून काय केलं पाहिजे की परमपुरुषाचं ध्यान केलं पाहिजे. मग परमपुरुष म्हणजे भगवान कसे आहेत, तर परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. मग सर्वज्ञ म्हणजे काय, भगवान सगळे काही जाणतात. आपल्या हृदयात परमात्मा म्हणून ते उपस्थित असतात. त्यामुळे सगळे योनी सगळे शरीर सगळ्यांना जाणतात. अगदी म्हणजे अणुच्या अंतरात पण असतात. त्यामुळे सगळं ज्ञान असतं. मग पुरातन म्हणजे पुराण काळापासून आहे. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी असं ब्रह्मसंहितेत ब्रह्माजी म्हणतात. म्हणजे असे भगवान पूर्वीपासून उपस्थित आहे. नियंत्रण म्हणजे काय, आपल्या सगळ्यांचं नियंत्रण करणारे सर्वोच्च नियंत्रक भगवान आहेत. मग अणुपेक्षाही सूक्ष्म म्हणजे काय की आपल्या आपला जो आत्म्याचा आकार आहे तो किती केवढा आहे, तर आपल्या डोक्यावरचा जो केस आहे तर त्याचा अग्रभाग आहे तर त्याचा 10,000वा भाग इतका सूक्ष्म आहे. मग सर्व गोष्टीचे पालन करता म्हणजे आपल्या सर्वांचे पालन पोषण करता कोण आहेत, भगवान आहेत. मग भौतिक कल्पनांच्या अतीत म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांनी भगवान यांना नाही समजू शकणार. आपल्या विचार आणि भौतिक इंद्रियांच्या पलीकडे भगवान आहेत. मग असे जे आहेत ते आपल्या कल्पनांच्या अतीत असणारे आहेत. म्हणून त्यांना काय म्हटले, अचिंत्य. म्हणजे आपल्या
भौतिक इंद्रियांद्वारे किंवा मनाद्वारे किंवा बुद्धीद्वारे आपण कल्पना नाही करू शकणार. म्हणून आपल्या चिंतनाच्या पलीकडे असे अचिंत्य आहेत भगवान. नित्य पुरुष म्हणजे सदैव उपस्थित असलेले आहेत. मग त्यांच्या रूपावरचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे ते चित्रात पहा असे जे भगवान आहेत म्हणजे द्विभुजधारी श्याम सुंदर रूपामध्ये, हातामध्ये सुंदर वेणू असलेले, डोक्यावर मयूरपंख असलेले आणि दोन हात असलेले, हे मूळ भगवान यांचं रूप आहे किशोरवयीन असे. तर ह्यांच्या ह्या श्याम सुंदर रूपावर आपल्याला, ह्या श्याम सुंदर रूप म्हणायचं, ह्याच्यावर ध्यान करावं आपण. जप करताना भगवानांच्या चरण कमलांपासून मुखापर्यंत आपण ध्यान करावं. भगवान कसे सुंदर आणि तेजस्वी आहेत यासाठी भौतिक जगतातलं सूर्याचं उदाहरण दिलंय. म्हणजे सूर्य कसा तेजस्वी आहे पण त्याला पण भगवान यांच्यापासूनच प्रकाश मिळतो. पण सूर्य कसा म्हणजे प्रखर त्याचं तेज आहे, तर तसं तेज जे आहे तर ते भगवान यांचं आहे. पहा आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढच्या स्लाइड वर. हा आता इथे चित्रात पहा म्हणजे इथे विष्णूंचं चित्र आहे आणि त्यांच्या चरण कमलांशी लक्ष्मी माता जे आहेत ते सेवा करतायत. मग आता अशी हजार नाम विष्णूंची जेव्हा घेतो तेव्हा एक रामनाम होतं. म्हणजे रामनामाची ताकद पहा. म्हणजे 1000 विष्णू नाम जे आहेत तर ती एका रामनामाची बरोबरी करतात. मग अशी 3 रामनाम जेव्हा आपण घेतो तेव्हा एक हरिनाम होतं. म्हणजे एक कृष्णांचं नाम होतं. म्हणजे हरे कृष्ण महामंत्र एक वेळा. म्हणजे इतका शक्तिशाली हा महामंत्र आहे. आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढच्या स्लाइड वर. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा माताजी, हरे कृष्ण. मी चेंज केलंय माताजी, स्लाइड नाही दिसत आहे का? हा नाही दिसत आहे. मामुपेत्य असं पुनर्जन्म हा आता नाही आलं. दिसत आहे. आता दिसतंय अच्छा, त्याला माताजी. वगैरे वेळ लागतोय बहुतेक. हा हा इथे आपलं. असू दे हरकत नाही माताजी. ते नेट कसं म्हणजे असं त्यानुसार होतं ते. आणि होय होय सिक्वेन्सनी जेव्हा आपण करतो ना थोडस वेळ पण लागतो कधी कधी. हरकत नाही. हरी होय बोल, होय. छान सेवा करताय माताजी. नाही नाही, तर आता आपण ठीक हा आहे. जो श्लोक आहे तर तो जो आहे तो समजून घेऊ की इथे भगवान यांना जे आहे तर ते काय सांगायचंय. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. तर आता इकडे समजून घे की माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्माजन या दुःखालय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. आता इकडे काय म्हटलंय, दुःखालय शाश्वत. आपण हा श्लोक लक्षात ठेवूया. आणि भौतिक जग आहे याला काय म्हटलंय, दुःखालय दुःखाचं स्थान आहे हे. आणि कसं आहे अशाश्वत म्हणजे अनित्य आहे, शाश्वत नाहीये. म्हणजे आपण समजून घेऊ की पुस्तकांचं जिकडे म्हणजे संग्रह असतो त्याला आपण काय म्हणतो, पुस्तकालय किंवा ग्रंथांचा संग्रह ग्रंथालय आहे की नाही. दूध जे आहे जिथे एकत्र असतं एकत्र भरपूर प्रमाणात त्याला आपण दुग्धालय म्हणतो. जिथं आपल्याला भोजन मिळतं त्याला काय म्हणतो, भोजनालय. तसं दुःख जिथं भरपूर उपलब्ध आहे त्याला काय म्हणायचं, दुःखालय. म्हणजे हे सगळं जे भौतिक जगत आहे हे दुःखालय आहे. कसं आहे अशाश्वत म्हणजे ते काही शाश्वत नाहीये. शाश्वत एकच आहे, भगवत धाम. मग आता इथे आपण या तात्पुरत्या जगतात म्हणजे भगवान यांची जर भक्तिमय प्रेममय सेवा करून भक्तियोगी बनलो, म्हणजे असे जे भक्तियोगी महात्मजन बनतात असे उच्च स्तरावर भक्त बनतात, तर हे ते या जगात कधीच परतून येत नाहीत. पहा म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी हे 4 जे आहेत ते आपल्याला समस्या आहेत. म्हणजे या समस्यावर जे आहे ते असा जो भक्त आहे तो मात करतो. पहा म्हणजे काय की भगवत सेवेमध्ये आपण जितके रममाण होऊ तितके आपण उच्च स्तरावर जाऊ भक्तीच्या. आणि जितके उच्च स्तरावर आपण भक्तीच्या जाऊ तेवढ्या आपण कृष्णांची कृपा प्राप्त करू. पहा असा जो भक्ती योगी असतो तर त्याला परमसिद्धी प्राप्त होते. म्हणजेच काय की असे जे कृष्ण भावनामयी भक्त असतात तर ते भगवान यांच्या कृपेमुळं जे आहे तर ते भगवत धामामध्ये जे आहेत तर ते प्रवेश मिळवतात. आणि म्हणून त्यांना म्हटले परमसिद्धी प्राप्त होते. आणि ते पुन्हा या दुःखालय की जे अशाश्वत आहे, शाश्वत नाहीये हे धाम भौतिक जगत म्हणजे, तर इथे पुन्हा येत नाही. तर पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग त्यामुळं जे आहे ते अर्जुन जे आहेत तर त्याला भगवान सल्ला काय देतात, तर एक तर म्हणजे प्राकृत जगतातल्या अतिउच्च ब्रह्मलोकांपासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थान आहेत.
या लोकात वारंवार जन्ममृत्यू होतात. पण परंतु हे कोणते माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो. म्हणजे भगवान सांगतायत की म्हणजे काय की आता इकडे समजून घेऊया की भौतिक जगतापासून म्हणजे भौतिक जगत म्हणजे आपण पृथ्वी लोकावर आहोत. तर पृथ्वी लोक मध्यभागी आहे, त्याच्यावरती 7 लोक आहेत आणि खाली 7. मग हे सगळे भौतिकच जगत आहेत ब्रह्मलोकापर्यंत. म्हणजे वरच्या लोकांपासून खालच्या लोकांपर्यंत असं म्हणजे हे सगळे लोक जे आहेत ते. मग या सगळ्या लोकांमध्ये जन्म मृत्यू वारंवार होतच असतात. म्हणजे इथे या समस्या ज्या आहेत त्या आहेतच, कारण हे सगळे भौतिक जगत आहे. पण ज्या वेळेला श्रीकृष्णांचा दिव्य धामाची एखादा भक्त भक्तिमय प्रेममय सेवा करून प्राप्ती करतो, मग तिथून तो परत नाही येत. मग यासाठी भक्ती योग किंवा कृष्ण भावना आपण आचरणात आणायला पाहिजे पहा. म्हणजे काय की आपल्याला पृथ्वी लोकांपासून उन्नत व्हायचंय म्हणजे भगवान यांच्या दिव्य धामापर्यंत. तर आपल्याला काय केलं पाहिजे, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. त्याद्वारे आपण कृष्ण प्राप्ती करू शकतो पहा. मग इकडे भगवान काय सांगतात म्हणजे म्हणून तू युद्धामध्ये एकतर लढवीर म्हणून प्राप्त झालं तर उच्च लोकाची प्राप्ती होईल. म्हणजे स्वर्गीय लोक असे जे आहेत ते. आणि जर विजय निर्माण म्हणजे विजय मिळाला तर काय होईल की संपूर्ण याचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे जे आहे तर असं सगळं म्हणजे ते राज्य प्राप्त होईल. थोडक्यात युधिष्ठिर महाराज होते पण सगळ्यांना पांडवांना राज्य प्राप्त होईल. म्हणजेच काय की इथं आपण समजून घेऊ की उच्च लोकांमध्ये पण काय जन्म मृत्यू सारख्या समस्या आहे, नरकामध्ये यातना आहेत पहा. आणि मग पृथ्वी लोक एकमेव आहे की जिथं आपलं कर्म बदलून आपण मिळालेल्या मनुष्य देहाचं जे आहे ते सार्थक करू शकतो. आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करून भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग क्षत्रिय म्हणून अर्जुनाने लढून कृष्णांची जी इच्छा आहे त्यानुसार जर कार्य केलं तर निश्चितच त्याला देखील कृष्ण कृपा प्राप्त होईल. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हरे कृष्ण. हा. मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र म्हणजे 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 दिवस. आपण वैदिक गणित अभ्यासलाय आणि अशाच 1 सहस्त्र चतुर्युगामध्ये ब्रह्मदेवांची रात्र असते. आपण हे गणित अभ्यासलं होतं. आता ब्रह्मदेवांच्या दिवसाचा आरंभ झाला की काय होतं, सगळे जीवात्मे जे आहेत तर ते म्हणजे दिवस जेव्हा सुरू होतो तर तिथं काय होतं की आधी प्रलय झाल्यामुळे ती रात्र झाल्यामुळे म्हणजे कुठलाही दिवस सुरू होण्याआधी रात्र असते ना. मग त्यामुळे दिवस जेव्हा सुरू होतो त्यावेळेला अव्यक्तातून म्हणजे जीवात्म्यांना शरीर नसतं तर व्यक्त होतात. म्हणजे काय होतं, सृष्टीचं निर्माण करतात ब्रह्माजी आणि त्यामुळे त्यांना शरीर मिळतात, विविध योनी मिळतात. आणि परत प्रलय होतो म्हणजे परत रात्र होते ब्रह्माजीची. तेव्हा प्रलय होतं म्हणजे ज्या जीवात्म्यांची सगळी शरीर नष्ट होतात आणि ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. म्हणजेच काय तर ते पुन्हा जीवात्मे म्हणजे किती आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे भगवानांचे. छोटे छोटे आहेत ते एकदम सूक्ष्म आहेत ना आत्म्याचा म्हणजे जो आहे तर तो आकार सूक्ष्म आहे. मग ते पुन्हा जे आहेत तर ते अव्यक्त होतात. मग असे जे अं, जीवात्मे आहेत तर ते कुठे जातात, विष्णूंच्या देहामध्ये. गर्भोदकशाही विष्णू जे आहेत तर त्यांच्या देहामध्ये जे आहेत तर ते आश्रयाला जातात. आता पुन्हा ब्रह्मदेवांचा दिवस सुरू झाला की सर्व जीव पुन्हा अस्तित्वात येतात. म्हणजे भौतिक सृष्टी निर्माण होते, त्यांना विविध शरीर योनी त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत आणि पूर्व जन्माचं कर्म आहे त्यानुसार मिळतात. आणि पुन्हा रात्र झाली की पुन्हा आपोआपच ते जे आहेत तर लय होतं म्हणजे त्यांचे शरीर नष्ट होतात, पुन्हा ते भगवान यांच्या आश्रयाला जातात. असं हे कार्य जे आहे ते सुरूच राहतं. तर पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. हा मग याहून अनेक व्यक्त प्रकृती आहे की जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांचे पलीकडे तथा सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा प्रलयही झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. मग याहून अन्य एक प्रकृती म्हणजे अजून एक अव्यक्त प्रकृती आहे. म्हणजेच काय तर अजून एक जगत आहे म्हणजे अव्यक्त जगत आहे. म्हणजे तर ते काय आहे, व्यक्त आणि अव्यक्त आणि जड. म्हणजे काय की भौतिक प्रकृती कशी होते, व्यक्त आणि अव्यक्त होते. मग हिच्यापेक्षाही वेगळी आहे. आणि जड म्हणजे काय तर जिथे भौतिकता आहे तर जड म्हणजे जिथं म्हणजे भौतिक जे आहे तर स्तर जास्त आहे. ह्याच्याही पलीकडं सनातन म्हणजे कसे संपूर्ण शाश्वत आणि आध्यात्मिक. परा म्हणजे काय तर आध्यात्मिक पूर्णता म्हणजे भगवानांच्या अंतरंग शक्तीने निर्माण झालेली ती प्रकृती. आणि ती म्हणजे आणि ती कशी अविनाशी नष्ट होणारी म्हणजे प्रलयाच्या वेळी सगळे जे भौतिक लोक आहेत ते नष्ट होतात. पण ही प्रकृती म्हणजे हा जो लोक आहे तो नष्ट होत नाही. म्हणजे हे जे आहे ते भगवान यांचं धाम आहे. त्याला म्हणजे परा आणि अविनाशी म्हणजे ते नष्ट न होणारं दिव्य आध्यात्मिक धाम आहे. आणि त्यामुळे सगळ्या जगाचा प्रलय झाला तरी ही प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे काय
भगवानांच्या अंतरंग शक्तीमुळे म्हणजे जसं भौतिक प्रकृती म्हणले आपण भौतिक जगताला, तसं आध्यात्मिक जगताला पराप्रकृती म्हणले. म्हणजे आध्यात्मिक जगत हे नष्ट होत नाही, की जिथे त्याला काय म्हणायचं, गोलोक वृंदावन, सर्वोच्च असं जे वैकुंठ, त्याला गोलोक वृंदावन म्हणतात, परमधाम म्हणतात. तर असे जे आहे ते तिथं भगवान जे आहे ते आणि राधाराणी हे आपल्या लीलामध्ये म्हणजे जे आहे ते रममाण असतात. त्या चित्रामध्ये पहा, त्यांच्या आध्यात्मिक लीलामध्ये ते रममाण असतात. अशा दिव्य धामामध्ये गोलोकाचा अंतस्थ भाग आहे व्रज भूमीमध्ये, तर तिथे ते लीलामध्ये आपल्या रममाण असतात. मग पुढे जाऊ आपण. हो, त्याच्या पुढच्या स्लाइडवर येऊ. हरे कृष्ण. हा, मग आता इकडे आपण सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक बघूया. मी मोबाईलवर शिकवते, आपल्याला फक्त मी सांगते तिकडे बघत राहूया. लॅपटॉप ते कनेक्ट नसल्यामुळे थोडस मला ॲरोनी दाखवता नाही येणार, पण मी सांगायचा प्रयत्न करते. आपण अभ्यास आहे तर इकडे हा गोलोक वृंदावनचा जो आहे तर तो चार्ट आहे. तर आता हे जे आहे तर हे वैकुंठाचे भाग आहेत. तर सर्वात वरती ते दिसते गुलाबी कमळांच्या पाकळ्या आहेत असलेलं, तर ते म्हणजे गोलोक वृंदावन मुख्य. मग खाली जे पिवळे पिवळे गोल दिसतात ना, तर हे म्हणजे काय आहे, तर हे जे आहे तर ते वैकुंठ धाम आहे. आणि त्यानंतर मग आता आपण इकडे समजून घेऊ की जे गोलोक वृंदावन आहे तर त्याचा जो आपण मोबाईलची स्क्रीन आपल्या समोर म्हणजे माझ्या आहे, तर आपल्या उजव्या हाताला इकडे कोपऱ्यावरती बघा सगळ्यांनी झूम करून, तर इकडे दिसतं पहा. तर हे जे धाम आहेत ना, तर सगळ्यात खाली द्वारका धाम आहे, त्यानंतर जगन्नाथपुरी. अशा प्रकारे म्हणजे हे, आणि त्यानंतर जे आहे ते इकडे मथुरा धाम. मग आता इकडे हे जो पांढरा भाग आहे ना वरच्या ह्याच्यामध्ये, जे कमळ आहे गुलाबी तिथे, तर ते म्हणजे श्वेतद्वीप बरं का. पांढरा भाग जो आहे तो आजूबाजूला. मग आता मध्ये जो पिवळा भाग आहे ते म्हणजे व्रज, म्हणजे अंतस्थ भाग, म्हणजे गोलोक वृंदावनचा. मग तिकडे उजव्या बाजूला इकडे जे आहे ते म्हणजे आपल्या हाताच्या तिकडे चैतन्य महाप्रभूंच्या पण लीला दिसत आहेत. आणि इकडे म्हणजे त्या पण चालू असतात, आणि इकडे भगवान श्रीकृष्णांच्या पण लीला चालू असतात. मग आता या कमळ जे आहे ना, तर त्याचं पहिलं जे आहे ना, म्हणजे हे जे आहेत ना ते अष्ट कमल दल, म्हणजे 8 पाकळ्या असलेलं हे कमळ आहे असं. त्या पटीत त्या कमळाच्या पाकळ्या वाढतात. तर आता पहिल्या जे 8 पाकळ्या आहेत पहा, तर तिथे म्हणजे राधाराणींच्या अष्टसखी आहेत. आणि मग त्यांच्या सेवेत वेगवेगळ्या जे गोपिका वेगवेगळ्या, तर असं, तर त्यानुसार ते जे कमळ आहेत तर त्याची दल जी आहेत ती वाढत जातात. मग ह्या अष्टसखी ज्या आहेत त्या त्यांची सेवा करतात. आता इथे वेगवेगळी चित्र आहेत, आपल्याला हे एकदम झूम नाही दिसणार, पण इथं वेगवेगळी चित्र आहेत. म्हणजे भगवान यांच्या बालपणापासूनच्या वेगवेगळ्या लीला आहेत. तर त्या ह्या प्रत्येक कमळाच्या तिथे आहेत. म्हणजे तिथे त्या लीलानुसार तिथं कार्य, म्हणजे तिथं म्हणजे त्या ते तसं कर्म घडत असतं तिथं. ते दिव्य असे लोक आहेत तिथे. मग आता सगळ्यात शेवटी पहा इकडे, इथे आपण बघूया. हा, झूम केला होता zoom. तर इकडे पहा, वेगवेगळे चित्र दिसतात. कृष्णांच्या वेगवेगळ्या लीला आहेत गोकुळातल्या, त्या दिसतात इथे. म्हणजे त्यानुसार तिथं त्या लीलांचं आस्वादन भगवान जे आहेत ते करत असतात. तर सगळ्यात शेवटची जी पाकळी आहे ना, अशी फिकट फिकट दिसते ना त्या कमळाची, तर ती म्हणजे तिथं चैतन्य महाप्रभूंच्या लीला, म्हणजे तो तो लोक आहे. मग आता इकडे पहा, ही जी 4 द्वार आहेत, तर इकडे वेगवेगळे रक्षक असतात भगवान यांचे. वेगवेगळे, आणि वेगवेगळ्या दिशा आहेत. आणि त्यानुसार त्यांच्या देवता आहेत. आणि इकडे पण द्वारांच्या तिथे पण काय भगवान यांचे तिथे रक्षक आहेत ते उपस्थित आहेत. मग आता इथं तिथं प्रत्येक द्वारापाशी तिथली अधिष्ठात्री म्हणजे देवतेसारखं, म्हणजे ते देव, म्हणजे तिथे देवता पण उपस्थित आहे. मग आता इथे असे दिव्य मणी पण असतात वेगवेगळे, चिंतामणी वगैरे असे. इकडे इथं दिसतं पहा, असा गोल मणी दिसतो ना, तर काय माहितीये का की असे ते येतात दिव्य धामामध्ये. तर म्हणजे तर ते तिकडे आकर्षित होतात आणि तेव्हा ते पतित होतात, पुन्हा ते जे आहेत तर ते भूतलावर येतात असं. तर हे सगळं अशा पद्धतीनं वर्णन आहे. मग आता इकडे
इथं समजून घेऊ की श्वेतदीप आहे म्हणजे इथे चैतन्य महाप्रभूंच्या लीला इथे छोट्या छोट्या पाकळ्यामध्ये कृष्णांच्या लीला दिसतात तर ह्या कशा आहेत तर भगवान जे आहेत त्यांच्याशी भक्त जे आहेत ना विविध हे विविध रसामध्ये जोडलेले आहेत म्हणजे कसं की शांत रसामध्ये म्हणजे भगवान यांना आपले स्वामी समजणारे मग हा म्हणजे बाहेरून जर आपण हे आतून जर बाहेर आलो तर आपण त्या पद्धतीनं हे समजून घेऊ मग दुसरं म्हणजे काय की वात्सल्य भावाने म्हणजे शांत रसामध्ये मग त्यानुसार लीला आहेत भगवान यांच्या म्हणजे भगवान यांना स्वामी समजून त्यांची सेवा करणारे ठीक आहे मग त्यानंतर भगवान यांच्याविषयी वात्सल्य रसामध्ये जोडले गेले म्हणजे यशोदा मैया सगळ्या गोपीजन यांच्या लीला म्हणजे वात्सल्य भावामधल्या तर त्या लीला आहेत त्या पाकळ्यावर म्हणजे तिथं त्या लीला सुरू असतात ते दिव्य जगत आहेत एक एक पाकळी म्हणजे त्यानंतर त्याच्या पुढे जे आहेत तर त्या जे आहेत ते साख्य रस म्हणजे भगवान यांना मित्र म्हणून म्हणजे गोपबालक वगैरे मित्र मानतात सखा मानतात त्या लीला आहेत मग त्यानंतर ज्या आहेत तर त्या पुढे जाऊन माधुर्य रसातलेले आहेत म्हणजे गोपीजन आणि हास्य सगळ्यांच्या सोबत आणि अशा पद्धतीने म्हणजे ह्या 5 रसांमधनं म्हणजे शांत रस दास्य रस म्हणजे भगवान यांचा आपण सेवक समजून सेवा करणारे त्यानंतर सख्य रस आणि शांत रस त्यानंतर दास्य रस त्यानंतर वात्सल्य रस त्यानंतर जे आहे ते सख्य रस म्हणजे मैत्रीभाव आणि त्यानंतर जे आहे ते माधुर्य रस अशा रसानुसार या लीलांचं विभागणी आणि त्यानुसार तिथे या दिव्य जगतामध्ये भगवानांच्या लीला होतात मग इथं अंतस्थ भाग म्हणजे व्रज तिथं राधा आणि कृष्ण यांच्या लीला होतात तर अशा या लीला संपन्न होत असतात मग आता इथे खाली आलो आपण तर हा जो आहे तो मध्ये अयोध्या धाम आहे पहा म्हणजे भगवान श्रीरामांची जी भक्ती करतात ते ह्या दिव्य अयोध्या धामामध्ये म्हणजे भगवान श्रीरामाबरोबर म्हणजे शरयू नदीमध्ये सर्वांनी समाधी घेतली अयोध्येच्या सगळ्या म्हणजे सगळे जे होते नागरिक तर ते सगळे अयोध्या धामामध्ये असतात मग आता इथे खाली पाहूया हा जो वैकुंठ याला म्हणायचं हरिवैकुंठ हा वैकुंठ लोक आहे हा तर हा जरा क्लिअर दिसतोय पहा तर इथं चित्र आता आपण पाहूया एक मिनिट ते पहिलं एक्सपान्शन बरोबर होतं तर हा वैकुंठ फोकस करूया हा हा बस असंच असू दे मला दिसतंय म्हणजे दाखवायला तर इथे पहा आता हे वैकुंठ आहे ना तर इकडे सगळीकडे द्वारपाल आहेत पहा तर इकडे चंड प्रचंड अशी नाव आहेत त्यांची तर म्हणजे काय तर वेगवेगळी नाव आहेत जय विजय इकडं म्हणजे आता इकडे उत्तरेला जो आहे तो जय विजय आहेत त्यानंतर इकडे चंड प्रचंड बाहू सुबाहू अशी वेगवेगळी नाव आहेत त्यांची इकडे पाहिलेत तर आपण मग इकडे इथे जे आहेत तर हे छोटे छोटे पिवळे गोल आहेत म्हणजे ही छोटी छोटी वैकुंठ आहेत मग भगवान यांची अनंत रूप आहेत आणि अनंत नावं आपण जे पाहतो म्हणजे जे भगवान जे अर्चावतार धारण करतात किंवा विविध अवतार धारण करतात तर ते सगळे अवतार ह्या वैकुंठ धामातून खाली येतात मग जितके अवतार आहेत तर तितकं म्हणजे नरसिंह भगवान यांचं एक वैकुंठ वेगळं येतं म्हणजे असं जितके अवतार तितके भगवान यांचे इथे छोटे छोटे वैकुंठ आहेत तिथे मग आता हे जे मूळ म्हणजे वैकुंठाचा तो मध्यस्थ भाग आहे तर इथं ऐश्वर्य रसामध्ये भगवान जे आहेत तर ते विराजमान आहेत विष्णू चतुर्भुज विष्णू आणि माता लक्ष्मी जे आहेत तर त्या त्यांच्या शेजारी आहेत आता इकडे पाहूया की त्यांच्या चरण कमलाशी जे आहेत तर ते जे आहेत तर ते इथे त्यांच्या चरण कमलांशी ऐश्वर्य आणि वैराग्य जे आहे त्यांच्या चरण कमलांशी सेवा देते आणि त्याचबरोबर जे ज्ञान आणि मोक्ष आहेत तर त्यांच्या ते बाजूला आहेत सेवा द्यायला आणि मग भगवान जे आहेत तर त्यांना अनंत शेषाने काय दिलंय तर छत्र दिलंय आणि हे जे सिंहासन आहे तर ते त्यांचं वेदांचं बनलंय आणि मग आता जी भूदेवी आहे तर ती त्यांच्या जे आहे ते डाव्या बाजूला आहे आणि इकडे जे आहे तर ती रमादेवी म्हणजे तिचं रूप आहे आणि मग इतर देवदेवता किंवा जे गरुड वाहन आहे तर ते आहेत म्हणजे इकडे ब्रह्माजी आहेत मग अशा पद्धतीनं भगवान जे आहेत ते इथे ऐश्वर्य रसामध्ये जे आहेत तर ते आदान प्रदान करतात आणि हे जे जगत आहे तर इथं ऐश्वर्य रसामध्ये सगळे जे भक्त आहेत तर ते भगवान यांच्याशी आदान प्रदान करतात मग आता
ह्याच्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आता आज आपण पुढे जाणार आहोत. एक मिनिट. हा हा मग आता एक मिनिट. इथून खाली आलो आपण. आता हा मधला भाग पाहूया. तर आता हे जे इथपर्यंत पांढरा भाग जो दाखवलाय हे म्हणजे आध्यात्मिक जगत आहे वरती, बरं का. मग आता इथे मध्यभागी असं आपण पाहतोय एक पिवळा, एक गोल आहे आणि त्याचा पिवळा भाग आहे. हे म्हणजे ब्रह्मज्योती भगवान यांचं तेज आहे. मग आता आध्यात्मिक लोक आणि भौतिक निळसर भाग आहे ना हा, तर हे म्हणजे भौतिक जगत. तर ह्यांना विभागणारी एक नदी आहे, तिला म्हणायचं पवित्र अशी ती विरजा नदी आहे. ते चित्र आहे पहा. विरजा रिव्हर असं लिहिलंय पहा. त्यालाच म्हणजे कर्णोदकशाही किंवा ओशन म्हणजे काय, कर्णाव समुद्र असं म्हटलं जातं, कर्णाव सागर असं म्हटलं जातं. मग हा वरचा भाग जो आहे तर त्याला जो आहे तो सदाशिव लोक म्हटलं जातं. म्हणजे तिथं सदाशिव रूपात म्हणजे जे आहेत तर ते शिव भगवान जे आहेत ते, आणि ते त्यांची संकीर्षण रूपावर म्हणजे भगवान यांच्या संकीर्षण रूपावर दृष्टी आहे त्यांची. म्हणजे ते अशा पद्धतीने समाधीस्थ आहेत आणि ते भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. असे जे सदाशिव रूपात आहेत ते ते आध्यात्मिक जगत आहे, सदाशिव लोक म्हणायचे. आणि खालचा जो काळा भाग आहे तिथे अंतःकर आहे, तर त्याला म्हणायचं महाकाल लोक. तर तिथे असे जे शिव आहेत भगवान ते तमोगुणी सगळ्या भक्तांना जे आहे ते शिवजींचे भक्त बनतात, त्यांच्यावर कृपा करत असतात आणि त्यांना हरिभक्तीमध्ये घेऊन जातात अशा पद्धतीनं. म्हणजे हळूहळू ते हरिभक्त बनतात. मग आता इथे चित्र पाहूया. ह्या कर्णोदक शाही विष्णू जे आहेत ते इथे दिसतात पहा, पहुडलेले. हे जे आहेत ते असे भरपूर भुजा असलेले. मग आता हे जे कर्णोदकशाही विष्णू आहेत तर हे एक दृष्टिकटाक्ष टाकतात. मग त्यांच्या दृष्टिक्षेपातून ही जी रमादेवी आहे म्हणजे जी आध्यात्मिक शक्ती म्हणजे भगवान यांची आध्यात्मिक शक्ती आपण म्हणू, किंवा रमादेवी म्हणजे लक्ष्मी माता, तर ती निर्माण होते. मग आता तिचीच सावली म्हणजे काय आहे तर दुर्गा देवी, ती भगवानांची भौतिक शक्ती आहे. इकडे दुर्गा देवी दिसते पहा, शेरोवाली असं जे आहे ना. तर म्हणजे वाघ तिचं जे आहे ते आसन आहे, तर वाहन आहे. तर अशी जी आहे ती तिची सावली आहे. म्हणजे आध्यात्मिक जगतात कोण असते, लक्ष्मी माता असते, आणि भौतिक जगतामध्ये कोण आहे, तिची सावली लक्ष्मी माता म्हणजे तिला रमादेवी म्हटले. ब्रह्मसंहितेत त्याचा उल्लेख आहे. आणि तिची सावली म्हणजे दुर्गा देवी. तर ती म्हणजे भौतिक जगतात असते. मग आता त्यांच्या म्हणजे दृष्टिक्षेपातूनच अजून कोण निर्माण होतं, तर इकडे नंदी निर्माण होतो आणि इकडे रुद्र म्हणजे भगवान शिव निर्माण होतात. म्हणजे ते त्यांचं प्राकट्य कसं आहे, आध्यात्मिक आहे. आता इथे चित्रात पाहूया, इथे ढगासारखा भाग आहे असा. तर आध्यात्मिक जगतामध्ये महत्त्व म्हणून जे आहे ते ढगांच्या स्वरूपात प्रकट होतं. म्हणजे आता कशा पद्धतीने ब्रह्मांड निर्माण होतात, तर हे जे कर्णोदकशाही विष्णू आहेत त्यांच्या श्वासातून जे आहे ते, ही जी आहे ती पिवळी पिवळी गोल दिसतात ना, लंबगोल, ही ब्रह्मांड निर्माण होतात आणि उच्छ्वासातून ती नष्ट होतात. मग आता असे असंख्य ब्रह्मांड प्रत्येक वेळी निर्माण होत असतात आणि त्या ब्रह्मांडामध्ये विविध लीला चालू असतात भगवान यांच्या. मग आता ह्या ह्यावेळी जेव्हा हे कार्य भगवान जे आहेत तर ते दृष्टिक्षेप टाकतात, तर त्यावेळेला हे महत्तत्व आहे ते कार्यरत होतं. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जे आहे ते ब्रह्मांड निर्माण होतात किंवा हे सगळं निर्मिती व्हायला सुरुवात होते. मग हे महत्त्व म्हणजे ढगांसारखे आहेत. मग ह्याच्यातून सगळ्या गोष्टी निर्माण होतात. 24 तत्व निर्माण होतात आणि मग ती भौतिक सृष्टीसाठी सगळ्या गोष्टी जे आहेत ते पूरक होतात. मग आता तोपर्यंत जे असतं ते हे कसं असतं, तर ऍक्टिव्हेट झालेलं नसतं. म्हणजे तोपर्यंत ते जे आहे तर ते काय म्हणू कार्यान्वित होत नाही, जोपर्यंत भगवान दृष्टिक्षेप टाकत नाहीत. म्हणजे भगवान यांना काही स्पर्श पण करायला लागत नाही. भौतिक प्रकृती जी आहे तर केवळ एका दृष्टिक्षेपातून ती कार्यान्वित होत असते. आता ही जे आहे ते हे भौतिक जगत आहे खाली. आता इकडे हे 7 आवरण आहेत म्हणजे ह्या ब्रह्मांडाला आपल्या. तर सर्वात पहिल्यांदा पृथ्वी, त्यानंतर जे आहे ते जल, त्यानंतर जे आहे ते अग्नी, त्यानंतर जे वायू आकाश, आणि त्यानंतर मिथ्या अहंकार आणि महत्त्व, अशा पद्धतीने. मग आता इथे आपण काल पाहिलं होतं की कर्णोदकशाही जे आहेत तर ते त्यांचा पुढे विस्तार होतो
गर्भोदकशाही विष्णू म्हणून भगवान इथे या वासुकी नागाच्या शय्यावरती ते पौडलेत आणि माता लक्ष्मी त्यांची जी आहे ती सेवा करते. हा गर्भोदकशाही सागर आहे. ठीक आहे. विरजा नदी जी आहे तर ती भगवान यांच्या घामापासून निर्माण होते, स्वेदापासून. इथे जे जल आहे ते कर्णव जल किंवा कर्णोदकशाही सागर म्हणतात. ठीक आहे. मग आता इथे भगवान जे आहेत गर्भोदकशाही त्यांच्या नाभी कमलातून एक कमळ निर्माण होतं, त्यातून ब्रह्माजी उत्पन्न होतात. हा आणि ते कमळाचा जो नाळ आहे, हिरवा देठ आहे, तर त्याच्यामध्ये हे 14 लोक जे आहेत ते निर्माण होतात. तर आपण हे समजून घेतलं. आता आपण खाली जाऊ. हा हा भाग आपण सगळ्यांनी लक्षात घेतला. मग आता इथे जाऊ, तर थोडस ह्या चित्रावर जाऊ आपण इकडच्या. तर इथे पाहूया. तर आता हे वेगवेगळे लोक कसे आहेत पहा. तर हे जे लोक आहेत तर ते आपण समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा पृथ्वी लोक आहे तो मध्यभागी आहे. त्याच्यावर म्हणजे पृथ्वीला म्हणायचं भूलोक, त्याच्यावर म्हणजे भुव. त्यानंतर मग जन, तप, म्हणजे मही आणि ब्रह्मलोक असे लोक आहेत. आणि मग पृथ्वीच्या खाली कुठले आहेत तर ते वेगवेगळे जे आहेत तर ते कसे आहेत, अतल, वितल, सुतल, तलातल, त्यानंतर महातल, पाताळ आणि अं, र- रसातळ आणि पाताळ असे इतके लोक आहेत. तर हे सगळे पाताळ लोक म्हणजे 14 झाले लोक. मग मध्यभागी जे आहे ते पृथ्वी लोक आहे इथे. तर हे आपल्याला आणि त्याच्या बाजूला जो आहे तो ध्रुव लोक आहे. तर हा भाग आपण इथे समजून घेतला. हे जे हे सगळं जे आहे तर ह्याच्या मध्यभागी सुमेरू पर्वत आहे आणि खाली जो आहे त्याचा तो शेषशाही म्हणजे अनंत शेष आहे. तर त्यांनी हे सगळं जे आहे तर ते म्हणजे जे आहे तर भार आपल्या पाठीवरती घेतलेला आहे. आणि शेषाने हा भार तोललेला आहे आपल्या ह्याचा. म्हणजे जो भार आहे तोलण्याचं काम. आणि ते कासव जे आहे म्हणजे काय, कुर्माच्या पाठीवरती जे आहे तर हे सगळं काही स्थित आहे. आणि अनंत शेषाने तो जो आहे तो भार जो आहे तो ब्रह्मांडाचा पेलले. तर अशा पद्धतीने ही रचना. आता आपण पुढे जाऊ. पुढच्या स्लाइड वर येऊ. आता कृष्णाच्या इतके छान छान लीला तिथे जे चित्रात आहेत तर पहा इथे म्हणजे ती दामोदर लीला आहे. परत तिकडे सगळ्या पशुपक्ष्यांसह खेळतात, म्हणजे वासरांसह बागडतायत तिकडे. आणि सगळ्या गोपीजनांसह आनंद घेत आहेत. असं सुंदर जे वर्णन आहे म्हणजे तिथलं जे म्हणजे परमधाम आहे, चिंतामणी धाम म्हटलंय त्याला. तिथं खूप सुंदर सुंदर प्रासाद आहेत. कल्पवृक्ष ते इच्छा सगळ्या पूर्ण करतात, खाद्यपदार्थ पुरवतात, सुरभी नावाच्या गायी आहेत, भरपूर दूध देतात आणि सहस्त्र लक्ष्मी भगवानांची सेवा करतात. म्हणजे असं सुंदर जे भगवान आहेत तर त्यांचं रूप तिथं म्हणजे गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि असं म्हटलंय. तिथं नित्य लीला भगवानांच्या सुरू असतात. मग भगवान जे आहेत ते असे श्याम सुंदर रूपामध्ये ते उपस्थित असतात. तर पुढे जाऊ आपण. म्हणते पुढच्या स्लाइड वर. हो, पुढची स्लाइड. हा मग आता हा जो आहे तो भगवान यांचे उच्च कोटीचे भक्त आहेत राजा कुलशेखर, त्यांचं मुकुंदमाला स्तोत्र आहे तर त्यातला हा श्लोक आहे. ते काय म्हणतात की हे कृष्णा, ज्याप्रमाणे म्हणजे राजहंस जो आहे तो कमळाच्या फुलांच्या देठांच्या चक्रव्यूहात, म्हणजे राजहंसाला काय आवडतं, कमळाच्या फुलांचे जे देठ असतात त्याच्या चक्रव्यूहात म्हणजे देठांच्या म्हणजे थोडक्यात कमळाच्या ताटव्यामध्ये प्रवेश करायला आवडतो. देठांच्या चक्रव्यूहात म्हणजे तसं माझ्या मनात त्वरित तुमच्या कमळाच्या फुलांसारखे चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा, शरीरातील वात, पित्त, कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो तेव्हा मी तुमचे स्मरण कसे करू शकेन. म्हणजे हे जे राजा कुलशेखर आहे ते प्रार्थना काय करतात की मी जोपर्यंत निरोगी आहे तोपर्यंतच तुमच्या चरण कमलांची जो आहे तर तो माझा देह जो आहे तर तो समर्पित होऊ दे. म्हणजे काय, तुमच्या चरण कमलांचा मला आश्रय द्या आणि मला तोपर्यंतच मृत्यू दे असं ते का म्हणतात. तर आपल्याला मृत्यू समयी काय असेल माहिती नाही ना.
म्हणजे आपला जो कंठ आहे, घसा आहे, तर त्यामध्ये वात, पित्त, कफ यांच्या क्रियेनं तो आकुंचन पावलेला असेल, म्हणजे कुणाच्याच तोंडातून शब्द नाही फुटणार, कुणाच्या घशातून म्हणजे ध्वनीच निर्माण होणार नाही, कोण आयसीयू मध्ये असेल, कोण कोमामध्ये असेल, काय माहिती आपलं काय असेल, मग तुमचं स्मरण मी कसं बरं करू शकेल, म्हणून मी निरोगी आहे तेव्हाच मला मरण होऊ दे, अशी म्हणजे भगवत भक्त जे आहेत तर त्यांना अशी इच्छा असते की आपण लवकरात लवकर कृष्णांच्या चरण कमलांचा आधार घेऊ आणि भगवंताची प्राप्ती करू, अशी सुंदर ही प्रार्थना आहे पहा. म्हणून आपल्याला माहितीये का की आपल्याला मृत्यू कधी आहे आणि कधी होईल आपण नाही सांगू शकत. दुःखालय शाश्वत, मग आपण तयारी काय करायची, सदैव हरिनाम मुखात ठेवायचं. मग त्यामुळे काय होईल की आपल्याला मृत्यू समयी जे आहे ते भगवानांचं स्मरण होईल. तर पुढे जाऊ आपण समर्थाच्या पुढच्या स्लाइडला येऊ. हा शेवटचा श्लोक आहे आपल्या अध्यायाचा, तर तो आपण समजून घेऊ. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. म्हणजे भक्तियोगाचा स्वीकार करणारा मनुष्य जो आहे तो वेदाध्ययन, यज्ञाचरण, तपस्या, दान किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी केल्याने प्राप्त होणाऱ्या फळापासून मुळीच वंचित होत नाही. केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला सर्व प्राप्त होते आणि शेवटी त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय की भक्तियोगाचं केवळ आचरण केल्यामुळं जे काही वेदाध्ययन करून आपल्याला मिळेल, जे काही यज्ञ करून मिळेल किंवा जे तपस्या भरपूर केली, आपण दान केलं, म्हणजे अशी सकाम कर्म केली अशी, तर त्यामुळे जे काही फळ मिळणार ते केवळ आपण भक्तियोगाचं आचरण म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करून मिळेल पहा. म्हणजे इतकं सोपं आहे आणि म्हणून भक्तीपूर्ण सेवा केल्यामुळे काय होतं, आपल्याला भगवत धामाची, परमधाम म्हणजे काय, भगवत धामाची प्राप्ती होते पहा. इथे आपण समजून घेऊ. म्हणजे वेदाध्ययन आपल्याला करायचं झालं तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. मग संस्कृत श्लोक आपल्याला यायला पाहिजे. मग गुरूंच्या घरी राहायचं, तिकडे माधुकरी मागायची घरोघरी जाऊन, गुरूंच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करायचं. मग एखाद्या दिवशी गुरुंनी आपल्याला भोजनाकरता नाही बोलवलं तर नाही जायचं, उपवास करायचा, म्हणजे असं सगळं गुरु शिष्यपर्यंत परंपरेचं पालन करायचं. मग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन केल्यानंतर त्यांच्या परवानगीने जे आहे तर ते म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. तिथे सुद्धा काय करायचं, यज्ञ, दान, तप करायचं. आणि अशा पद्धतीने आपण जर समजा वानप्रस्थ आश्रमात म्हणजे जे आहे तर तो तिथे प्रवेश केला आणि आपण जर भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करत असू तर फार फार तर काय होईल, आपल्याला म्हणजे सिद्धावस्थेत आपल्याला स्वर्ग लोकापर्यंत उन्नती होईल किंवा निर्विशेष ब्रह्मज्योतीपर्यंत किंवा वैकुंठ लोकापर्यंत स्थान मिळेल. पण आपल्याला म्हणजे हे सगळं जे आहे तर हे जे उच्च लोक आहेत तिथं पृथ्वीपेक्षा अधिक पटींनी सुख आहे. मग त्यामुळे कृष्ण लोकात म्हणजे मुक्ती मिळणं किंवा कृष्ण लोकापर्यंत जाणं म्हणजे तसं फार अवघड आहे पहा. म्हणजे वेदांचं जरी मार्गदर्शन नसलं तरी ह्या सगळ्या मार्गांनी जे काही फळ मिळतं त्यापेक्षा जर आपण भक्ती मार्गाचं आचरण केलं तर आपल्याला हे फळ मिळतं पहा. म्हणजे कृष्ण भावनेचं सौंदर्य काय आहे, तर भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण त्वरित या सगळ्या कर्मकांडांच्या पलीकडे जातो आणि भगवान यांची कृपा प्राप्त करतो. आणि म्हणून आपण कृष्ण भक्तांकडूनच हे सगळं जाणून घेतलं पाहिजे आणि आपली श्रद्धा जी आहे ती थोडी जरी आपण जी आहे तर ती निर्माण केली आणि भगवद्गीतेचं ज्ञान अभ्यासाला सुरुवात केली तरी देखील आपल्यावर कृष्णाची कृपा होते. मग भक्तांचा संग प्राप्त करून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण जे आहे तर काय करावं की भगवद्गीता आणि तिचं अध्ययन करण्याचा प्रयत्न तर आपण करायचं, पण कृष्ण भक्तांकडून भगवान यांची सेवा कशी करायची तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याद्वारे भगवत सेवेमध्ये आपल्याला कसं स्वतःला संलग्न होता येईल असा प्रयास केला पाहिजे पहा. त्यायोगे आपलं भक्तियोगाचं आचरण होतं पहा. आणि त्यामुळं आपण हळूहळू उन्नत जाऊन आपण कृष्ण प्रेमाची प्राप्ती करू शकतो. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. हाँ खरीदा होता जी, रेकॉर्डिंग आप स्टॉप कर सकते हो. मग जे आपल्या आजच्या श्लोकावर येऊया आपण. कोणाकोणाला म्हणाय, कोण कोण म्हणेल हा श्लोक त्यांनी म्हणूया सर्वांनी. हरे कृष्ण. हम्म. 5 नंबरचा श्लोक.
हा. हरे कृष्ण माताजी गिरीश जोशी त्यांना म्हणायचंय. हा हा अं, म्हणूया प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. म्हणू का? हो म्हणा ना. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरी बोल. खूप छान माताजी. खूप सुंदर प्रभूजींनी श्लोक म्हटला. अजून कोणाला म्हणायचंय? हरे कृष्ण. केवढे मोबाईल मी आज घ्यायलो तू मोबाईल असलं मोबाईल घेते केवढे जाईल जुना घेता येईल 5,000. माताजी क्षमा माताजींना म्हणायचंय. हा जुने हा म्हणा. हो. मला बी जुना मिळत होतं पण तुम्ही हा घेऊन माताजी गेले म्हणा. ते. बोलू. हा म्हणा ना म्हणा. हा माताजी म्हणूया. तोपर्यंत